आम्ही श्रीलंकेत होतो 2008 साली आणि त्यावेळेला मी सचिन आणि झहीरला विचारलं होतं जेवायला येतं का. ते म्हणले कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, कारण मी ताज समुद्राला राहत होतो. बर. तर मी म्हणलं असं काय विचारताय, मी घरी जेवण करणार. तो म्हणला राहतोयस कुठे, म्हटलं ताज समुद्रालाच राहतोय. तू इथं जेवण करणार, म्हणलं आता साहेब प्रश्न विचारू नका, जेवायला येणार आहात का. येतो. रेस्ट डे होता. दोघंही आले ते तिरमिरत आले, कारण दोघंही जिम करून आले. बर. भुकेनी असे पेटले होते. तर मी साधं चिकन, खाल्लं फक्त पोळी, फुलके मागवले आणि रायता केला होता. एवढंच जेवण होतं. आणि तरी आम्ही तिघांनी बसून मस्त जेवण केलं. आणि नंतर मी म्हणलं स्वीट खाणार का. तर झहीर आणि सचिन म्हणले अरे काय उगाच असं, आम्ही जिम करून आलोय, प्लेयर हल्ली स्वीट नाही खात. म्हटलं बघा विचार करा. असं म्हणून मी फ्रीज उघडला आणि बाहेर डिश काढली. तर मी श्रीलंकेत खूप छान फळं मिळतात, खूपच छान फळं. त्याची फ्रूट प्लेट केली. ती फ्रूट प्लेटमध्ये ठेवली. दोघे आईला हे भारी आहे. मग सचिननी बघितलं आणि त्यावेळेला फेडररची मॅच चालू होती. बर. US ओपन. आणि सचिन फुल कॉमेंट्री मोडमध्ये होता. आता या अँगलनी तो इथं मारेल बघ, आता तो मागे सरकून इकडे, आता बघ त्यांनी कसा कन्वर्ट केला. ही सगळी टक्कळी चालू आहे. आणि नंतर असा हात घातला प्लेटमध्ये तर प्लेट मोकळी. हे काय फ्रूट प्लेट संपली. म्हणलं हे बाबांनो, तिच्या आईला कापणं बिपणं फार त्रास होतो. आहेत का फळं अजून. म्हणलं आहेत ना, काढ बाहेर, मी कापतो. मग सचिननी फ्रूट प्लेट परत तयार केली.